स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 150। शिवबाईने गणेशला स्वामींच्याकडे जाण्याचा विचार करून ती जायला तयार झाली। स्वामींनी कृपा केली तर कदाचित गणेशला दृष्टी मिळेल। शिवबाई उठून जायला लागताच पंढरीनाथाने घरातूनच विचारणा केली, शिवबाई कुठे चाललीस? अक्कलकोटलाच जाते म्हणते। ऐकताच वैष्णव चमकले। प्रत्येकाच्या कपाळी क्षणात आठ्याने भरून आले होते। स्वामी समर्थांच्या पायावर गणेशला घालीन म्हणते। पायावर घालण्याचा अर्थ कळला बरं आम्हाला शिवबाई, पंढरीनाथ म्हणाला होता। तुला काय वाटलं? स्वामींच्या पायावर गणेशला घातल्यावर आंधळा गणेश डोळस होईल? त्या पाची वैष्णवाने तुच्छतेने शिवबाईकडे पाहिले व शिवबाईने त्यांच्याकडे पाहिलेही नव्हते। तिच्या मनात आशेचे किरण जागला होता। तिला प्रकाशाने वाटू लागले होते की स्वामी समर्थ आपल्या मुलाला बरे करतील आणि म्हणूनच ते लगबगीने घराकडे गेली होती। पंढरीनाथ आणि वैष्णव यांच्या बरोबरीने बसलेले स्वामींचा भक्त भक्तिभावाने आणि श्रद्धेने म्हणाला होता, स्वामी परब्रह्म आहे, ते केवळ दृष्टीच नाहीत तर त्या गणेशला दिव्य दृष्टी सुद्धा देतील। पाचही वैष्णवांना तो आपला अपमान वाटला होता। त्यातील एक जण म्हणाला, पाहूया तो आंधळ्याला दृष्टी देतो का, त्याचे पितळ उघड पडल। पाचही वैष्णव अक्कलकोटला जाण्यासाठी उठले होते आणि त्याच वेळी स्वामी आपल्या भक्तांना अक्कलकोटला म्हणाले होते, उद्या 5 राक्षस आमची परीक्षा घेण्यासाठी येणार आहेत। स्वामींच्या बोलण्याचा अर्थ कोणालाही कळला नव्हता, परंतु स्वामी मात्र हसले होते। लक्ष्मण कोळ्याची गलबत समुद्राच्या लाटावर हेलकाव खात पुढे सरकत होती। जाळ्यात भरपूर मासे अडकल्याने लक्ष्मण काहीसा खुशीत होता। आज बाजारात आपण भरपूर पैसा कमवू या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकू लागले असतानाच एक साथीदार ओरडला होता, लक्षा, चिन्ह ठीक दिसत नाहीत का रे? काय झालं? वादळ येणार असं वाटतंय, आपण माघारी गेलेले बरे। लक्ष्मण कोळ्याची अनुभवी नजर तात्काळ गलबत्याच्या चहूकडे भिरवली। त्याला सुद्धा कळून चुकलं की वादळ येणार होते, परंतु अधिक मासे पकडण्याच्या लालसाने त्याचा विवेक जागृत होऊ दिला नव्हता। जाऊ रे माघारी, लक्ष्मण कोळी बोलून गेला। बस आजच थोडा वेळ आणि थोडा वेळ काढू। लक्ष्मण कोळ्याला कदाचित त्यावेळी एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जाते ही मन माहीत नव्हती। खरोखरच एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते। हा म्हणता समुद्री तुफानाने गलबत्ताचा कब्जा घेतला होता। शीर तर केव्हाच फाटून आले होते। गलबत्त भयंकर डोळ्याला लागली होती। झुळझुळणारा आल्हादायक वारा सुद्धा रुद्ररूप धारण केले होते। याचा लक्ष्मण कोळ्याला त्या क्षणी साक्षात्कार झाला। समुद्राचे मृत्यू तांडव करते असा भास त्याला झाला होता। आपण आपल्या सहकार्यांचे ऐकले नाही याचा लक्ष्मण कोळ्याला पश्चाताप झाला होता। यानंतरची पुढील कथा आपण पुढील भागात ऐकूया। श्री स्वामी समर्थ। जय